नमस्कार शेतकरी बांधवांनो. आता शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेतकरी विचारत होते की आपल्याला संत्रा ड्रिपर किती लांब असायला पाहिजे किंवा पाणी किती लांब द्यावं आणि अशा प्रकारचे झाडं असताना किंवा याच्यापेक्षा मोठे असताना. तर आता हे बघा पाण्याची पद्धत. इथे याचं ड्रिपर आहे आणि याचा घेर बघा. बरोबर घेराच्या बाहेर पाणी आहे आणि खोडाजवळ बिलकुल पाणी जात नाही. इथं प्रेशरचा कमी जास्तपणा आहे. इथे बघा पाणी कुठे पडते आणि झाडाची ग्रीनरी बघा, एकदम एक्सलंट ग्रीनरी. पूर्ण प्लॉट एक नंबर. आता खालीवरचे झालेले झाडं ते गेलेले, मागच्या वर्षी बदललेले, त्याच्या मागच्या वर्षी बदललेले असे झाडं आहेत. पण आता हे 2 वर्षात लेवलमध्ये येईल झाडं. त्याच्यानंतर हे बघा इकडं ड्रिपचं पाणी अशा प्रकारचं केलं पाहिजे. लांब मोठे असो छोटे असो. हे छोटे झाडं आहे तर आपण याला सिंगल लाईन ठेवलेली आहे. मोठ्या झाडांना याला आपल्याला डबल लाईन करावं लागते. ते ही लाईन जाते आपली, ही जी लाईन आहे ती लाईन इथं जाणार आणि एक पलीकडे. अशा प्रकारे आपल्याला पाणी द्यायचं आहे. फ्लोचं द्यायचं ठरलं तर फ्लोचं शक्यतो आपण खोडाच्या लाईनमध्ये पण देऊ शकतो आणि इकडे पण देऊ शकतो. दोन्ही प्रकारे देऊ शकतो. कारण काय असते, फ्लोचं पाणी हे पळतं पाणी राहते. तर पळतं पाणी खोडाला डॅमेज करत नाही. ठिबकचं पाणी खोडाजवळ गेलं तर डॅमेज करते. बऱ्याच लोकांचं असं गैरसमज आहे की खोडाला पाणी लागू नये. बरोबर आहे, खोडाला पाणी लागलं नाही पाहिजे, पण ठिबकचं जे पाणी असते तो ओलावा जास्त त्रास देतो खोडाला. तर आणि फ्लोच्या पाण्याचा ओलावा हा लगेच 2 तासात सुकून जातो. त्याच्यामुळं त्यांनी काही इफेक्ट होत नाही. अशा प्रकारे पाण्याचं नियोजन करू शकता. लांबी झाडाच्या खोडापासून किती लांब राहायला पाहिजे हे तुम्हाला इथे बघायला मिळालं आहे. तर ज्यांना ह्या पाण्याच्या अडचणीबद्दल शंका होती त्यांना नक्कीच समाधान झाले असणार आहे. आणि जरी काही अडचणी असेल तर शेतकरी बांधवांना मेसेज करून मला विचारू शकता आणि त्याचं समाधान करू शकता. चला, धन्यवाद.